माझ्या गुडघ्यासाठी कंबर दुखते. आणले ऑनलाईन मागून घेतले बघा युट्यूब फॅमिली. हाय दोस्तो, बघा तुम्ही काय आणले माझ्या मिस्टरांनी. तर हो का गुडघे कंबर दुखती म्हणून मशीन आणली, मशीन मागवली ऑनलाईन. तर ही मशीन आहे. आता त्याला जर ही करायचं असलं, कंबर दुखायला लागली तर हो का हे कमरेसाठी हे लावून हे करायचं. आणि हाताची मसाज करायची नंतर हो का हे हाताची मसाज करायची ह्याच्याने ह्याला लावून. आणि तुम्हाला दाखवते परत हे कसंच आहे की बघा, नस असते ना, नसा जर दुखायला लागल्या आपल्या तर ही नस त्याच्यावर असं फिरवायचं. ही असे ह्याची ही नसा कोणची चॉकअप झाली काय झालं तर हे का ही आहे. अजून तुम्हाला सांगते ही डोकं जर दुखायला लागलं, हे ठोके पडते असं दन 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 मसाज हो का ही अशी मसाज. आता तुम्हाला हे चार्जिंग होणार आहे. एकदा चार्जिंग केली तर 3 तास संपत नाही ह्याच्यातली चार्जिंग. एक मिशन ऑटोमॅटिक आहे बरं का. हे तुम्हाला बघितलं बी असं, कोणी नसेल बघितलं त्यांना दाखवते मी. चार्जिंग 3 तास चालणार ह्याची. तर आता हे तुम्हाला चालू करून दाखवते कसं चालू करायचं ते मी बघून घेतले त्यांच्याकडून. आता नवीन काय होते, अंगाला असं हात लावलं भीती वाटते, घाबरते माणूस काय झालं की बाबा असं ही करते. पण एकदा सवय झाली ना तर काय नाही मग हो काय असं बसवायचं. आता जे चार्जिंग काल वापरल्यात पूर्ण म्हणल्यावर हो का हे छिद्र आहे ते 6 होल, म्हणजे त्या लाईटी चमकतात. आपल्याला किती पॉवर ठेवायची त्याच्यावर आहे बरं का. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ही फास्ट म्हणलं तर लास्टपर्यंत फास्ट आहे. पण तेवढं सण होत नाही कोणाला, जसं सण होईल तसं. तर ह्याला असं दाबून धरायचं असं. काही चालू झालं का. आता हे तुम्हाला दाखवते. हात माझा दुखते समजा कशाला पण माणसाचा हात दुखतो हो काही हो काही असं दुखते. असं करायचं, फिरवायचं हो काय असं फिरवायचं, सगळं मोकळं होतंय. काल डोकं दुखला तर माझं कंबर दुखत होती तर हे बघायचे नीट झाली. पण ही सर्दी झाली नीट व्हायना म्हणून दवाखान्यात गेलते. हो का असं लावलं का भीती वाटते पहिले सुरू हो का. पण आदर नाही धरायचं, असं फिरवत राहायचं. झनझन 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 करते आकळ्या बिकळ्या हो का असं फिरवायचं हो का. सगळं अंग डोकं हादरून निघते सगळं हो का. हे आवाज येत असेल तुम्हाला बघा. असं चालते हे मशीन. आणि कमरेला पण असं, कमरेला पण करायचं हे असं. आणि बंद करायचं म्हणलं नाही का, येतं असं दाबून धरायचं हो का. झालं बंद. आता ही एक मसाज झाली तुम्हाला, ही मसाज झाली. आता ही कशाची नस दाबलेली आहे तर ही कशाची तर म्हणते बाई असं दाबायचं हो का. असं करायचं हो का. आहे का कशाचं तर आहे बरं का. मला एवढी माहिती नाही अजून कशाचं तरी आहे का, डोक्याचं आहे काय कळलं. कशाचं तर आहे बरं का, मला माहित नाही नेमकं. पण ही कमरेचं आहे म्हणून मला तेवढं माहिती पडलंय. पण ही बऱ्याच प्रकारचे म्हणजे मांड्याची नस, ही कुठली नस हो का. हे असं फिरवायचं मग गुडघ्याची असं का वाटते गुडघ्याची सासन बहुतेक हो का. हे गुडघ्याची आहे, गुडघ्याला दाब असं बसावं म्हणून का हे असं गुडघ्याचं आहे हो का. असा कशी आहे मशीन मग बघा. घर बसल्या मालिश. आपण कुणाच्या पाया पडायचं, माझे हात दाब, माझे पाय तुडव, माझं हे कर ते कर. आपल्यासाठी कुणाला वेळ नसतो, आपलं दुखते काम करून. मग आता दुखायला लागल्यावर त्रास लागल्यावर सारखं डॉक्टरकडे जाणं बी परवडते का. तर मी हो काय मी ऑनलाईन मागायला लावले. माझ्या हिशोबाने हा मग त्या सारखं पैसा बी नसतो आणि डॉक्टरकडे जायला बी सारखं परवडते का सांगा बरं आपल्याला. म्हणून हो काही 1,500 रुपये घालून असं जर घ्यायचं म्हणलं
तर तुम्ही कमसे कम तुम्हाला 2,500 जाणार. तर हे ऑनलाईन मागवले तर हे 1,500 आले. तर मग कसं वाटलंय सांगा बरं आमच्या मिशनीचा प्रकार चकास आहे का नाही? हा लय भारी. याच्यावर बटवा पण दिलेला आहे. आणि मागा म्हणा मी पैसे देतो नेहमीच पाहिजे नागोला ती गेल्यावर. आता 4 घेऊन काय करतेस ग आई? तिकडे गेले आता मी का रात 24 तास मी ही घेऊन बसणार आहो का? तू वापर आणि तिथं जरी असले तरी वापर. कुठं तुला लेखाकडे जायचंय का? ते तू कुठं बी गेलं तर उपलब्ध राहतंय. हाय तर 2-2 घरी बघा. आता माझी आई म्हणते मला एक मागव. आता 2-2चं काय काम आहे बरं का? माझं सारखंच दुखणार आहे का? माझं झालं की ती वापरू शकते की. तिकडे म्हणाले तर ती म्हणते माझी मला एक मागव म्हणते. असं हक्काचं काय वाटत ते काय माहित बाई. मला नाही वाटत असं भेदभाव. पण ती म्हणते माझं म्हणाले इथे वापरते की आता मग तिकडे भेटणार नाही का तुला लेखाकडे गेल्यावर? पण तो ग काय गोष्टी आणून देते त्या. शांत बस. कॅमेरा लावलेला आहे. कुठे कुठे लावलाय? ती काय अगं तिकडं कोण घेत आहे हा वाल्याच्यात गेल्यावर? काय झालं ना घ्यायला का? लय महागाचा आहे का? तेवढं तुझ्या पैशाने तुला घ्यायचं, त्यांना थोडी घ्यायचंय. गोष्टी आणून देऊ का? जाऊ दे. मागे दिवाला आल्या कशा शांत बस तू. चहा बरे आहे शिव्या द्यायचं पडले कुणाला बी सकाळपासून तुला. कसं कसं करते त्याचं त्याने. मी व्हिडिओ चालू केलाय. उगाच कुणाचं भांडणाचं मुळ आणू नको बाई. तुला त्याने पुसत नाही ते म्हणून तुला राग येतोय बोलते तू. हे झाले असं चालू व्हायच्या आधी आणले खरं. पण आमच्यात लेकरं काय करतात माहितीये का तुम्हाला? आमच्या पुरी लय खजाळ्या. आणलं नाही तर एक म्हणाली मी पडले, माझा पाय लचकला म्हणाली बर का. आणि एकीनं काय उठवलंय? माझा पिंडरी दुखाली. बघा का आम्हाला ना लावू देता स्वतःच वापरला ते का मिसनी म्हणून मी राग ठेवून देते 4 दिवस संपत हे म्हणून. तर माझी आई म्हणली वापरू नका म्हणली. भाने करला त्यानं काय बी नाटक करा. तर माझ्या आईला म्हणते माझ्या आज्यानं आणलाय की म्हणती. नका असं तर हाय भेदभाव. माझ्या आज्यानं आणलाय म्हणते. आणि आजीनं खायला आणल्यावर कशी खाती मग गुपू असं हाय पोराचं बघा. तर मला चांगलं झालं का नाही भारी काम सांगा बरं. काही माझं जे लागत ते वस्तू हे मुंग्या एवढ्यावर पायाला लावायला आणलं होतं. फरक आहे बरं काय चवी. चांगली क्रीम आहे ती. सगळी होती आणून ठेवले. कशी वाटली माझी मिशीन? आणू शकता तुम्ही पण. गुडघे ज्याची कंबर दुखते, गुडघे दुखतात, डोकं दुखते तर ती हे जरूर त्यांनी मशीन आणावी. ही लय भारी आहे. मग तुम्ही बघा त्याचा फरक जाणून घ्या. बघा तुम्ही मग तुम्हाला पण वाटेल की हा खरंच आणलं मी अशी मशीन आणली. भावा बहिणीनो मित्रांनो सगळ्यांनी सांगते मी यूट्यूब फॅमिलीला की कशी वाटली ही मशीन. तर तुम्ही ती आणून बघा. तर बाय. चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. आता तू चेक जरा ह्याला लावून आई दुपार शिवतीस का? हो काही मिशीन आणून ठेवली अजून चालू करायचं. पिठाची गिरण आहे बघा. चालूच करणं होय ना बाई. काय नशीब तर आमचं फुटकच आहे सगळं बाई. आता तू डोक्याला लावून शेक मालिश कर. उगा नवीन तसं डोक्याचं नाही फक्त कंबर. नवीन डोक्याला बी तर काय नाही होत त्रास. उगाच करते ही कर होते गुदगुल्या होते त्या काय नाही होत. काय की मला सोसच नाही. खडमळ धोंडे मारल्या. आणि मग काय झालं अगं वहिनी जरा ती सण करत थोडंसं सवय पडला काय नाही वाटत त्याचं. लय भारी आहे ती. करून बघ तुला डोक्याला. मग डोकं दुखल्यावर का करशील मग? पाय झालं गुडघे आणि कंबर तरी कर तू. गुडघ्याला बी लावू दिनास तू. कमरतच माझा आजवला आहे आणि गुडघे कवा बाबा गुडघे. आणि ती घातलं का लबराचं गुडघे बंद झाले आता. माझ्या आईला साडी कशी वाटते बरं? असा पदर तिकडून टाकू त्यांना. तिकडचं पदर हा वरून घ्या. हा घ्या असं. पहिल्याच्या बायाच्या का डोक्यावरचा पदर असते असं सारखं. आता मी आईला साडी घेतली आता ही वहिनी कशी दिसते काय माहिती तुम्हाला लांबून.
पण छान दिसायला लागली मला. मॅचिंगवर जम्पर दाखव. जम्पर तिकडचं इकडचं जम्पर पण मॅचिंगवर. हो काही फुलं फुलं बी मॅचिंगचेच त्याच्यावर. अचानकच झालं. मॅचिंग केली सगळी नाही का. ते जीवन आहे तोपर्यंत हो का तुम्हाला सांगते. आपलं जीवन आहे, आपण जगण्याचा अधिकार आपल्याला आहे. ते कसं राहायचं, मॅचिंगचं घालायचं का कसं घालायचं आपली हौस आहे. ते कोणी काय म्हणू द्या, म्हातारं झालं तर असं केलं, मला बी काय काय म्हणतात व्हिडिओ बनवल्यावर असं तसं, पण मी माझं जीवन आहे, मी करू शकते. तुम्हाला तर तकलीफ नाही ना काय. बघू वाटलं बघायचं, नाही बघायचं तर नाही बघायचं. कशाला एखाद्याला हिचं असं आडंग लावून बोलायचं. ज्याचं त्याचा जीवन प्रश्न हा, ज्याची त्यांनी मन मोकळेपणाने जगू शकते, ज्याची त्याची हौस आहे. मला एवढं सांगायचं होतं की ज्याची त्याची हौस आहे, ज्याची त्याचा मनपसंत काय खावटलं खाते, काही असं आपल्या आपल्या विचार राहते ते. तर कोणी कुणाला नावं ठेवू नये. माणूस जन्म एकदाच येतो, वारंवार जन्म येत नाही. असे जगामध्ये फसवणारे लय आहे ते. मला तर असे धोके भेटल्यात. तुम्हाला एक कहाणी सांगितली तर असं वेळ पुरायचा नाही. एवढी माझी तर जिंदगीत मला धोके दिले. मी इमानदार बाई, इमानदारीनं वागले, कुणाला धोका ना देता. पण सगळेजण मला धोका देतात, नातेवाईक असो नाही तर कुणी असो. लय धोके खाल्यात, लय खट्टे खाल्यात. आणि मी आता ठरवले की कुणाचं विषय सोडून द्यायचा, आपलं जीवन आपण जगायचं. मी असं ठरवले. तर चला तर मग आपला नवरा साथ देतो म्हणजे आपल्याला कोणाची भीती आहे का सांगा बरं. आपल्या नवऱ्या नको म्हणलं ते नाही करायचं. नवऱ्याची जर परवानगी असली तर आपण काय फालतू करतो का. पण नवऱ्याची परवानगी असेल ती. आता बघा माझ्या नवऱ्याने हे आण म्हणलं, आणलं हो का. हे काय पण हौस हो. आता हे काय मशीन मागितली, मशीन आणली त्यांनी, मशीन आणली. अजून काय काय बरंच काय सांगितलं तर आणते. मग आपल्याला काय दुसरं काय पाहिजे अजून. मग हे काही जनार्दन काही बोलत राहतं, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अशा प्रकारे आता मी माझ्या आईनं पण ठरवले दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही. चांगलं राहायचं, हॅप्पी राहायचं, आनंदी राहायचं. सुख दुःख सगळ्याला राहते, बरं वाईट. पण दुसऱ्याचा काळजाला हात घालू नका. कुणी बी झालं तर एक दिवस असा येईल की धरती भूमी कमी पडन. एवढं एखाद्याचा तळतळ घेऊ नका. एवढं माझं सांगणं आहे. ज्याला पोचायचं ते निरोप मी बरोबर बोलते त्याला. एखाद्याचा अंत पाहू नका, अंत घेऊ नका एखाद्याचा. धरती भूमी कमी पडेल पळता पळता. इतकं एखाद्याचं मन दुखवावं की मेलं तर त्या माणसानं पहिलं तुमचं नाव घेऊन तिथं रडावं की ना असं असं मला त्रास दिला. ते कशाचा त्रास आहे, कुणापासून आहे ते त्रास, ते माणसाने व्हिडिओ बघितलं ना बरोबर ती बघणारच ती माणूस. लय अंतकरण लावलं होतं, लय जीव लावते, लय भरभरून जीव लावला, अति प्रमाणात जीव लावला. पण एवढंशी सुद्धा त्याच्या काळजात असं ही राहिलं नाही की थटकाळी झालं. एवढं कसं काय काय माहिती. एवढं निर्भड मनाच्या एवढं कसं काय जग असते मला ती आता कळून चुकले मी. असं धोका देऊ नका कोणाला बी. हे तर दिले तर दिले, दुसरीकडे बी धोका देऊ नका. एवढं सांगणं आहे माझं. बाय बाय. तर कसं वाटली माझी मिशन नक्की सांगा.